लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। सततच्या होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे। काही ठिकठिकाणी पाणी साचून राहिले आहे। अशातच आळसंद येथे शिवाजी चौक विटा कुंडल रोडच्या बाजूला असणाऱ्या विराज ऊस रोपवाटिकेचे मोठे नुकसान झाले आहे। ही रोपवाटिका पूर्णपणे पाण्याखाली आल्याने या रोपवाटिकेचे 20 ते 25 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे ऊस रोपवाटिकेचे मालक म्हणाले। सततच्या पावसामुळे या ठिकाणी पाणी जाण्यास मार्ग नसल्यामुळे या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते, परंतु तेथील स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला। यावेळी बोलताना ऊस रोपवाटिकेचे मालक म्हणाले की मी माझगाव आळसंद आहे। माझे स्वतःचे विराज ऊस रोपवाटिका शासनमान्य लायसन आहे आणि काल अचानक म्हणजे आठवडा झाला पाऊस जास्त मोठा आहे, पण रात्री अचानक पाऊस भरपूर पडल्यामुळं पाण्याचे तिथं पूर्ण साठा झाला आहे। पुढच्या बाजूनं पश्चिमेकडून इकडून कॅनल गेला आहे आणि इकडून विटा कुंडल रस्ता गेला आहे। याच्यामुळे इथं पाणी पूर्ण तुंबलेलं आहे आणि पूर्ण रोपवाटिका माझी कमी कमी 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे। हे गेल्या वर्षी पण मी सुचवलं होतं आणि आत्ता तर पूर्ण गेलं आहे। प्रत्यक्षात तुम्ही बघताय। आणि सकाळी मी 8 वाजता तलाठी साहेबांना सुद्धा फोन केला आहे। आत्ताचे वाजले 2:30 तरी कोणीसुद्धा शासकीय माणूस इथे कोणीसुद्धा उपलब्ध राहिलेलं नाही किंवा एका जिम्मेदार व्यक्तीसुद्धा इथं कोण आलेले नाहीत। तरी पण असं ते ठीक आहे, त्यांच्या संगती आपलं पण हे सत्तर माझं पूर्ण कर्ज काढून मी केलेली आहे रोपवाटिका। आणि शासनाने यात लक्ष घालावं।